नमस्कार मंडळी, तृप्तीज किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला तर माहितीच आहे की रिसेंटली आपण आपलं न्यू स्टुडिओ सेटअप केलेला आहे आणि हे किचन सेटअप करत असताना माझ्या एक लक्षात आलं की तुम्हाला तर माझ्या रेसिपीज आवडत असतात, कुकिंग स्किलसुद्धा खूप आवडतं, पण यासोबतच आणखीन काही आवडत असेल तर रेसिपीमध्ये दाखवलेले सगळे भांडी, सगळ्या वस्तू आणि याच्या लिंक्स तुम्ही मागतच असता. आणि म्हणूनच किचन सेट करत असताना मी म्हटलं जे काही मी ऑर्डर केलेलं आहे ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करा आणि म्हणूनच भरपूर किचन सामान इथे मी ऑर्डर केलेलं आहे. आज आपण अनबॉक्स करणार आहोत नेक्स्ट अशियाचे काही असे प्रोडक्ट्स जे पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा नक्की खात्रीने सांगते, तुम्हाला सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा आपलं किचन मेक ओव्हर करावं. मी तर खूप एक्सायटेड आहे कारण अनबॉक्सिंग करायला मला स्वतःला खूप जाम आवडतं. चला अनबॉक्सिंग करूयात. सगळ्यात आधी अनबॉक्स करूयात आपण हनीकोप कढाई, जी खूप दिवसांपासून मला घ्यायची होती. आणि हे हनीकोप टेक्स्चर ना लिटरली खूप सुंदर दिसतं, खूप प्रीमियम वाटतं. ट्रायप्लाय नॉनस्टिक कोटेड असल्यामुळे कुकिंग एकदम स्मूथ होतं. 2.5 mm ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शन असल्यामुळे ना हीट इव्हनली स्प्रेड होते आणि कुकिंग अजूनच बेटर होते. आउटर साइड मॅग्नेटिक ग्रेड स्टेनलेस स्टीलची आहे आणि इनर साइड 304 ग्रेडेड स्टेनलेस स्टील असल्यामुळे क्वालिटी पण खूप प्रीमियम वाटते. लेस ऑइलमध्ये हेल्दी कुकिंगसाठी परफेक्ट ऑप्शन आहे आणि डेली फ्राईंग, भाजी असू देत, एखादी ग्रेव्ही बनवायची, एकदम युजफुल ऑप्शन आहे. आता तुम्हाला किचन ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी हे एलिगंट एअरटाईट जार विथ स्टँड नक्कीच आवडणार. स्पायसेस असू देत, ड्रायफ्रुट्स असू देत, स्नॅक्स असू देत किंवा काही स्टोअर करता येईल. ट्रान्सपरंट ग्लास असल्यामुळे ना आतलं सामान लगेच दिसतं आणि काउंटर टेबलवरती तर खूप नीट ऑर्गनाइज आणि एकदम मस्त दिसतं. आणि विशेष म्हणजे एअरटाईट लीड असल्यामुळे ना सामान एकदम फ्रेश राहतं. आहे की नाही मस्त? दिसायला सुद्धा एकदम क्लास. आता हा चॉपिंग बोर्डच बघा ना, मला खरंच खूप प्रॅक्टिकल हा वाटला. म्हणजे बघा ना, आपण जो लाकडाचा नेहमी चॉपिंग बोर्ड वापरतो त्याच्यावरती वेगवेगळे डाग पडलेले असतात, वास येतो, बॅक्टेरियाचं सुद्धा टेन्शन असतं. पण याच्यामध्ये हा हायजेनिक स्टेनलेस स्टील सरफेस असल्यामुळे ना कितीही घासून पुसून तुम्ही याला वापरू शकता, कितीही वर्ष तुम्ही वापरू शकता. याला कोणताही गंज लागणार नाही, यामुळे डेली यूजसाठी एकदम परफेक्ट आहे. मेंटेनन्स सुद्धा अगदी इझी आहे. आता हे प्रोडक्ट ना मला खरंच खूप युनिक वाटलं. म्हणजे ड्युरेबल स्टेनलेस स्टील बॉडी असल्यामुळे ना लाँग लास्टिंग तर आहेच. यात ना बिल्ड इन प्रोसेस दिला, त्यामुळे घरच्या घरी परफेक्ट फर्म पनीर तुम्हाला तयार करता येईल. होममेड पनीर लवरसाठी तर एक खूप युजफुल प्रोडक्ट आहे. आता इथे मी हब पनीर बनवलेलं आहे आणि तुम्ही इथे बघता अगदी परफेक्ट अशा पनीरच्या वड्या पडलेल्या आहेत. जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपोआप ड्रेन यामधून होतं आणि अशा मस्त अशा वड्या पडल्या जातात. खरं तर ना रोजचं अन्न गरम ठेवण्यासाठी मला एखादं छानसं असं कॅसरोल हवंच होतं. आणि हे कॅसरोल किती क्लासी दिसते ना, म्हणजे यावरची डिझाईनच तुम्ही पहा ना. इन्सुलेटेड स्टेनलेस स्टील डिझाईन असल्यामुळे ना फूड जास्त वेळ गरम राहतं. फॅमिली डिनर असू देत किंवा कुणी पाहुणे घरात येणार असू देत, करीसाठी किंवा राईस सर्विंगसाठी ना एक परफेक्ट ऑप्शन आहे. अहो एवढंच काय, आपल्या रोजच्या पोळ्या भाकरीसुद्धा यामध्ये खूप छान गरम राहतात. रोजचंच साधं जेवण, पण यामध्ये जर तुम्ही सर्व केलं ना तर मग प्रेझेंटेशन बघा इन्स्टंटली अपग्रेड होतं. आहे की नाही? दिसायला एकदम क्लासी. स्टीलची सगळी भांडी तुम्हाला दाखवून झाली. आता जरा वेगळं दाखवते. 180 ml चे हे कॉकटेल ग्लास आहेत आणि हे कॉकटेल ग्लास फक्त कॉकटेल किंवा ज्यूससाठीच नाही बरं का. मी मस्त अशी आईस्क्रीम यामध्ये सर्व करते आणि याचं स्टँडिंग बॉल तर इतकं प्रीमियम क्वालिटीचं दिसतं ना, पाहताच हे ग्लास खूप युनिक दिसतात. मी म्हटलं रेग्युलर ग्लास तर आपल्याकडे नेहमीच असतात, पण हे थोडेसे क्लासी दिसणारे ग्लास, थोडासा वेगळा लुक देणारे ग्लास सुद्धा आपल्याकडे असायलाच हवेत. आता ही वस्तू ना मला खूप दिवसांपासून घ्यायची होती. म्हणजे मला ना मी जेव्हा जेव्हा कुठे बघेल तेव्हा असं वाटायचं की माझ्याकडे सुद्धा असायला हवी. मग चला म्हटलं आज घेऊनच टाकूयात. बिअर लीड असणारा बोरोसिलिक कुकिंग पॉट हा आहे. हा ग्लास कुकिंग पॉट ना लिटरली खूप क्यूट आहे. म्हणजे हीट रेजिस्टंट बोरोसिलिक ग्लास असल्यामुळे ना म्हणजे तुम्ही याला गॅसवरती सुद्धा वापरू शकता. कुकिंग करत असताना हे आतमधलं अन्न सुद्धा दिसतं ना, त्यामुळे ते एकदम एस्थेटिक फील येतो. आणि यावरती असणारा हा बिअर हँडल लीड फुल कॅफे वाइब देतो. आणि हा टेराकॉटेड कुल्हड ग्लास सेट इतका व्यवस्थित पॅकिंग करून आणायला खरंच म्हणजे एखाद्याची चहा पिण्याची इच्छा नसेल ना तरी सुद्धा हे कुल्हड पाहून ना चहा पिण्याची इच्छा नक्कीच जागी होईल. आणि दिसायला सुद्धा किती क्लासी आहे. तुमच्या घरामध्ये ना एकदम प्रीमियम लुक देणार आहे आणि एक युनिक काहीतरी वस्तू तुमच्या घरामध्ये असणार आहे. कधीतरी उगीचच आपल्याला मन करतं की चला आज कटिंग चाय प्यावी. मग घरच्या घरी ही ट्रॅडिशनल कटिंग चाय फील जर घ्यायचं असेल ना तर हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. आणि यासोबत स्टँड सुद्धा आहे. मग काय, फुल वाइब ऑन.
माझ्याकडे असणारा सूप बाउल थोडासा बिनसला होता आणि यामुळेच नवीन एक ऑर्डर करायची माझी इच्छा होतीच. मग ही डिझाईन पाहिल्यानंतर अजिबात मोह आवरला नाही, लगेचच ऑर्डर केलं. व्हायब्रंट सिरॅमिक डिझाईन किती क्यूट दिसत आहेत ना, एकदम सुंदर दिसत आहेत. सूप, स्नॅक्स किंवा डेझर्ट सर्विंग करायला एकदम परफेक्ट आहेत आणि मुळात मायक्रोवेव्ह सेफ आहे, त्यामुळे डेली यूजसाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे. आणि हा सर्विंग पॉट म्हणजे ना प्रीमियम लुक तर जाऊ देत, एकदम रॉयल लुक यामुळे येतो. आणि रंग तुम्ही बघा कसला भारी दिसतोय की नाही. सर्विंग आणि कुकिंग दोन्हीसाठी सुद्धा यूज करू शकता. डिझाईन खूप फंक्शनल आणि ड्युरेबल वाटते, यामुळे डेली डायनिंग सेटअपसाठी सुद्धा परफेक्ट आहे. आणि आता हे जे प्रोडक्ट आहे ना, ते माझ्यापेक्षा माझी लेक जास्त वापरणार आहे असंच मला वाटतं. डबल वॉल्ड इन्सुलेटेड ग्लास असल्यामुळे ना आतमधलं ड्रिंक जास्त वेळ गरम राहतं आणि याच्या आतमध्ये ना रिअल फ्लावर डिटेलिंग असल्यामुळे ना खूप सुंदर दिसतं आणि याची फिनिशिंग सुद्धा खूप एलिगंट आहे. खरं सांगू, किचन सेट करत असताना फक्त मला काही भांडी घ्यायची होती, पण नेस्ट अशियाच्या या सगळ्या रेंज पाहून ना मला खरंच हे घेऊ की ते घेऊ असं झालं होतं. हे सगळे प्रोडक्ट खूपच सुंदर आहेत आणि तुमच्या किचनला एक प्रीमियम लुक देतात. तुम्हाला सुद्धा हे नेस्ट अशियाचे कोणतेही प्रोडक्ट घ्यायचे असेल तर संपूर्ण आपल्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन चेक करा.